कोथरूड गोळीबार प्रकरणामधला मुख्य आरोपी असलेला आणि सध्या लंडनला फरार असलेला गँगस्टर निलेश घायवळ याच्या विरोधात सगळ्यात मोठी कारवाई जी आहे त्याचा बडगा आता उगारला जाणार आहे। कारण निलेश घायवळला न्यायालयानं थेट फरार घोषित केलेला आहे। आपण बघतोय की आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी कारवाई असेल असं म्हणावं लागेल, कारण मुळातच निलेश घायवळला आता फरार घोषित केल्यामुळे त्याला भारतात लवकर आणण्यासाठीची प्रक्रिया जास्त सुकर होणार आहे। दुसरीकडे त्याची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुद्धा जास्त सुकर होऊ शकते आणि त्याची सर्व मालमत्ता जी आहे ती सुद्धा जप्त होऊ शकते। आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडलं याविषयी आपण बोलणार आहोत। खरं तर कोथरूडमध्ये कोथरूडच्या शास्त्रीनगर परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी गोळीबाराची एक घटना घडली होती। त्यानंतर जवळच असलेल्या एका तरुणावरती कोयत्याने वार सुद्धा केले गेले होते। या संपूर्ण प्रकरणामध्ये कुणाचा हात आहे हे शोधल्याच्या नंतर हे जे काही केलं होतं ते सगळं निलेश घायवळच्या टोळीनं केलं होतं। निलेश घायवळ प्रत्यक्षात तिथे हजर नव्हता, मात्र तरी सुद्धा निलेश घायवळने हे सगळं केल्याचं निलेश घायवळच्या टोळीने हे सगळं केल्याचे पुरावे जे आहेत ते मिळालेले होते। ही सगळी जी मुलं होती या प्रकरणातले आरोपी होते हे सगळे निलेश घायवळचेच या टोळीमधले सदस्य होते। त्यामुळे मुळातच निलेश घायवळ हा प्रत्यक्षपणे का होईना पण या गुन्ह्यामध्ये सहभागी होता। त्याचबरोबर ज्या पिस्टल मधून हे गोळीबार जो आहे तो करण्यात आला होता ते पिस्टल सुद्धा निलेश घायवळनीच दिल्याचं पुढे तपासातून समोर आलं होतं। त्यामुळे हे प्रकरण घडल्याच्या नंतर लगेचच निलेश घायवळला सहआरोपी करण्यात आलं। मात्र पोलीस तपासात असं दिसलं की जेव्हा हे प्रकरण घडलं होतं त्याच्या 3-4 दिवस आधीच निलेश घायवळ हा भारत सोडून लंडनला गेलेला होता। त्यानंतर असं कळलं की तो स्वित्झर्लंडला सुद्धा गेलाय। त्यानंतर पुन्हा तो लंडनमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। जेव्हापासून हे सगळं प्रकरण झालं तेव्हापासून निलेश घायवळ हा कधीच पोलिसांना मिळून आलेला नाही किंवा त्याचं एक्झॅक्ट लोकेशन पोलिसांना मिळालेलं नाही। त्यामुळेच निलेश घायवळला ताबडतोब भारतात परत आणण्यासाठी जे जे काही करता येईल ते सगळं काही पोलिसांनी केलेलं पाहायला मिळालं। पोलिसांनी या प्रकरणामध्ये निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी सुद्धा अर्ज केलेला होता। त्यानंतर हा पासपोर्ट सुद्धा रद्द झाला। त्याचबरोबर रेड कॉर्नर नोटीस आणि ब्लू कॉर्नर नोटीस सुद्धा जारी करण्यात आली होती। दुसरीकडे इंटरपोल बरोबर या सगळ्यामधलं कम्युनिकेशन सुरू होतं आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा निलेश घायवळ लंडनमध्ये जिथे कुठे असेल त्याला तिथल्या स्थानिक पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेऊन त्यानंतर भारतीय पोलिसांच्या भारताकडे खरं तर सुपूर्त करावं अशा पद्धतीने सुद्धा सगळी प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात आली होती। मात्र इतकं सगळं करून सुद्धा अजूनही निलेश घायवळ हा पोलिसांना मिळून आलेला नाही। निलेश घायवळचं एक्झॅक्ट लोकेशन समजतंय की नाही समजत आहे याविषयी सुद्धा अधिकृत माहिती पोलीस देताना पाहायला मिळत नाहीये। त्यामुळेच निलेश घायवळ कुठल्याही पद्धतीने आता जोपर्यंत हाती येत नाही तोपर्यंत त्याच्यावर जास्तीत जास्त कारवाई करण्यासाठी म्हणून आता त्याला थेटपणे फरार घोषित केलंय। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण बघितलं पुणे न्यायालयाने हा निकाल दिलाय। त्याचबरोबर पुणे न्यायालयाने त्याला तातडीने तो जिथे कुठे असेल तिथून तातडीने त्याने न्यायालयामध्ये हजर राहावं असे सुद्धा आदेश दिलेत। त्यामुळे आता हे आदेश दिल्याच्या नंतर तरी निलेश घायवळ समोर येतो का स्वतःहून हे सगळ्यात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे निलेश घायवळची जी प्रॉपर्टी आहे ती जप्त होऊ शकते असं या आधी सुद्धा अनेकदा याविषयीच्या चर्चा झालेल्या आहेत। आतापर्यंत त्याचे अनेक बँक अकाउंट सुद्धा फ्रीज केलेले आहेत किंवा जिथून कुठून त्याला पैसा येत होता त्याचे जे काही इन्कम सोर्स होते मोठ्या प्रमाणात ते इन्कम सोर्स सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं नष्ट करण्याचं काम बंद करण्याचं काम सुद्धा पुणे पोलिसांनी केलं। अनेक ठिकाणी त्याने जागेवरती ताबा मारलेला होता किंवा अशा अनेक अवैध गोष्टी तो करत होता ज्यातून त्याला हा सगळा पैसा येत होता। तो सगळाच पैसा बंद कशा पद्धतीने केला जाईल या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी याआधीच पावलं टाकलेली होती। त्यानंतर या प्रकरणामध्ये त्याची बँक अकाउंट सुद्धा सीज झाली आणि आता मात्र त्याची प्रॉपर्टी सीज होण्याच्या मार्गावरती आहे। कदाचित निलेश घायवळची संपूर्ण प्रॉपर्टी या एका प्रकरणामुळे पूर्ण प्रॉपर्टी त्याच्या हातातून जाऊ शकते। ही संपूर्ण प्रॉपर्टी जप्त केली जाईल। त्यानंतर मात्र निलेश घायवळच्या अडचणी या आणखी जास्त वाढतील। त्यामुळे आता या प्रॉपर्टी जप्तीच्या भीतीने तरी निलेश घायवळ समोर येतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे याच प्रकरणामधल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी काल परवामध्ये सुद्धा घडल्या होत्या। याच निलेश घायवळचा नंबरकारी असणारा अजय सरोदे नावाचा एक गुंड जो फरार होता, जो या प्रकरणामधला सुद्धा कोथरूड गोळीबार प्रकरणामधला सुद्धा सहआरोपी होता, त्याने मात्र तो गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हापासून गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तो सुद्धा फरार होता। त्याला पुणे पोलिसांनी मागच्या आठवड्यामध्ये गाणगापूर परिसरामधून अटक केली। अटक केल्याच्या नंतर त्याचं हाऊस सर्च झालं। त्यावेळी त्याच्या घरामध्ये तब्बल 350 ते 400 पिस्टलच्या ज्या बंदुकीच्या गोळ्या आपण ज्याला म्हणतो बुलेट्स ज्याला म्हणतो त्या बुलेट्स सापडल्या। त्यापैकी 200 ही जिवंत काडतुसं होती तर 150 काडतुसांच्या पुंगळ्या सापडलेल्या होत्या। म्हणजेच ही 150 काडतुसं वापरलेली होती।
हे सगळं कुणी वापरलं होतं तर अजय सरोदेने स्वतः सुद्धा फायरिंगची प्रॅक्टिस केलेली होती. लोणावळ्यामध्ये असलेल्या एका फार्म हाऊसवर ही प्रॅक्टिस केली. दुसरीकडे निलेश घायवळचं जे सोनेगाव आहे, जे अहिल्यानगरमध्ये आहे, कर्जत जामखेडमध्ये आहे, त्या ठिकाणी सुद्धा तिथल्या शेतामध्ये सुद्धा ही सगळी प्रॅक्टिस झालेली होती, असं या तपासातून दिसून आलं. त्याचबरोबर बैल पोळ्याच्या सणाच्या दिवशी निलेश घायवळला मोठ्या प्रमाणात ही जी जिवंत काडतुसं होती ती या अजय सरोदेने दिलेली होती आणि त्यानंतर निलेश घायवळने गावामध्ये मोठ्या प्रमाणात फायरिंग केलेलं होतं. आता हे फायरिंग कशासाठी केलं तर अर्थात पहिला मुद्दा तर असणार आहे, पहिलं कारण असणार आहे ते म्हणजे दहशत माजवणं. दुसरं कारण आहे ते म्हणजे बैलपोळ्याचा सण साजरा करणं. आता सण साजरा करण्याची ही कुठली पद्धत आहे हे कदाचित त्यांनाच माहिती असेल. मात्र हे त्यांनी केलेलं होतं आणि तेव्हाच्या या सगळ्या पुंगळ्या आहेत, जवळपास 150 पुंगळ्या आहेत. त्यामुळे असा इतका मोठा मुद्देमाल जो आहे तो सापडलेला होता. नंतर हे नेमकं कुठून जमवलेलं आहे किंवा एक बंदुकीची गोळी सुद्धा हजारोंच्या घरात जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसं नेमकी कुठून आणली वगैरे या सगळ्याचा शोध घेत असताना खडकीच्या अॅम्युनिशन फॅक्टरीमधून हे सगळं आल्याचं सुद्धा समजलेलं होतं. त्या दृष्टिकोनातून पण हे कुठून आलं, कोणी पैसे दिले वगैरे हा सगळा तपास पोलिसांकडून केला जात होता. दुसरीकडे याच अजय सरोदेने त्याच्याकडे एक अधिकृत परवाना धारक पिस्टल असल्याचं समजलेलं होतं. मग इतका मोठा गुंड ज्याच्यावर आधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत, सराईत पद्धतीचा हा गुंड आहे, असं असताना सुद्धा त्याला हा परवाना मिळाला कसा, याचा शोध जेव्हा घेतला गेला त्यावेळी असं दिसलं की निलेश फाटक नावाचा एक या प्रकरणामधला दलाल आहे. या दलालाच्या मार्फत त्याने त्याचा हा जो बनावट आपण म्हणू शकतो, बनावट ऍड्रेस वापरून मिळालेला हा जो बंदुकीचा परवाना होता तो त्याने पुणे पोलिसांकडून मिळवला होता. तो मुळात राहिला आहे कोथरूड परिसरात, मात्र त्याने ऍड्रेस दिलेला होता येरवड्यामधला. त्यामुळे येरवडा पोलिसांच्या अंतर्गत याचं सगळं इन्स्पेक्शन झालं, पडताळणी झाली आणि त्यानंतर त्याला हा परवाना मिळाला. त्यामुळे या प्रकरणामध्ये निलेश फाटक हा जो दलाल आहे त्याला पण पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्याची जेव्हा या सगळ्यामधून चौकशी वगैरे झालेली आहे त्यानंतर आता असं कळतंय की निलेश फाटकने केवळ अजय सरोदे नाही तर त्याच्यासारख्या आणखी 15 जणांना अशाच पद्धतीने हे परवाने जे आहेत ते मिळवून दिलेले आहेत. आणि अर्थातच परवाने मिळवून देण्यासाठी त्याने काय केलंय तर कुठे ना कुठे फेरफार करून ज्यांना सहजासहजी सरळ मार्गी हे परवाने मिळू शकत नाहीत अशांना त्याने हे परवाने काढून दिलेत. त्यामुळे निलेश फाटकच्या डोक्यावर नेमका कुणाचा हात आहे, कुणाला सोबत घेऊन त्याने हे सगळं केलं, एकट्या व्यक्तीला हे सगळं करणं शक्य नाही. त्यामुळे यामध्ये आणखी कोणी मध्यस्थी आहे का, आणखी कुणाची मिलीभगत आहे का, या सगळ्या दृष्टिकोनातून सध्या पुणे पोलीस तपास करत असतानाच आता दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल हे सगळं सुरू होतं आणि त्यानंतर आजच पुणे न्यायालयानं थेटपणे निलेश घायवळला फरार घोषित केलं. दुसरीकडे पुणे पोलिसांनी राज्य सरकारला एक अर्ज पण पाठवलेला आहे, एक प्रस्ताव पाठवलाय. ज्या प्रस्तावात असं म्हटलंय की ज्येष्ठ विधिज्ञ असणारे ऍडव्होकेट शिशिर हिरे यांना या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली जावी आणि ते या प्रकरणामध्ये पोलिसांची आणि सरकारची जी काही बाजू आहे ती सरकारची बाजू मांडतील म्हणून त्यांची नियुक्ती केली जावी असा एक प्रस्तावाचा अर्ज पाठवण्यात आलाय. अर्थात या अर्जावरती मंजुरी सुद्धा लवकरच येऊ शकते. त्यानंतर ही केस कोर्टात स्टँड होईल आणि मग नेमकं या प्रकरणात काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची बातमी हीच की निलेश घायवळला फरार घोषित केल्यामुळे त्याच्या अडचणी वाढणार आहेत. तो जिथे कुठे असेल तिथल्या स्थानिक पोलिसांना त्याला तातडीनं पकडून भारतीय पोलिसांच्या आणि पुणे पोलिसांच्या ताब्यात देणं आता गरजेचं झालेलं आहे. किंवा प्रॉपर्टी जप्तीच्या भीतीनं तरी निलेश घायवळ समोर येतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.